हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण मेथीची भाजी छान अशी क्रीमी टेक्स्चरवाली बनवणार आहोत. मेथीची भाजी म्हटली म्हणजे मुलं नाक मुरडतात, पण आपण त्यांना थोडी वेगळी पद्धतीने बनवून खाऊ घातली तर तेही खातील आणि मोठेही खातील आवडीने. त्याच्यासाठी मी 1.5 पावशर मेथी घेतली, तिला स्वच्छ अशी निवडून घेतली आणि 3 ते 4 पाण्याने धुवून चाळणीत ठेवली. आता पाणी पूर्ण त्याचं निघून गेलं. आता आपण हिला बारीक अशी चिरून घेऊया. मेथी बारीक चिरून घ्यायची आहे. मेथी धुवून स्वच्छ केली आणि पाणी पूर्ण निघू दिलं, तेव्हाच मी मेथी ही चिरायला घेतली. मेथीची भाजी ही सर्वांनाच आवडते असं नाही, पण आपण ह्या पद्धतीने बनवून जर खाऊ घातली तर सर्वांना आवडेल अशी ही पद्धत आहे. चला तर मग आपण सर्व मेथीची भाजी बारीक अशी आपण चिरून घेतली. हे बघा, अशा पद्धतीने आपण चिरून घेतली. आता मी कढईमध्ये बटर हे शेंगदाणे घातले, 2 चमचे शेंगदाणे घातले. आता त्याच्यातच आपण 2 चमचे फुटाणे घातले, पिवळे फुटाणे. तुमच्याकडे पिवळे फुटाणे नसले तर तुम्ही डाळ्याही घालू शकतात. माझ्याकडे होते म्हणून मी 2 चमचे फुटाणे घातले आणि यांना चांगले रोस्ट करून घेऊ, म्हणजे भाजून घेऊया. आता हे चांगले भाजले गेले की याच्यात आपण तीळ घालूया. तीळ पण 2च चमचे घालायचे आहे. बघा, 1.5 पावशर मेथीला 2-2च चमचे हे प्रमाण ठेवायचं. 2 चमचे तीळ घेतली, पांढरी तीळ घेतली आणि ती तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, पटापट लगेच भाजली गेली आणि फुटून बाहेर उडते, त्यामुळे मी पटकन गॅस बंद करून काढलं. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालूया. आता याला क्रीमी टेक्स्चरसाठी थोडं पाणी घालूया आणि फाईन अशी पेस्ट दळून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण पेस्ट दळून घेतली. आता कढईमध्ये परत बटर घालूया आणि जी आपण मेथी हे केली होती ती आपण याच्यात फ्राय करणार. अगोदर आपण लसूणच्या पाकळ्या टाकूया. ह्या अशाच टाकायच्या, कापायच्या नाही. आणि त्याच्यात मेथी जी आपण चिरली होती ती घालूया. मेथी पूर्ण घालून तिला छान अशी परतून घेऊया. आता मेथी परतायला म्हटलं म्हणजे तिला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण त्याचं पाणी पूर्ण सोक होऊ देऊ, म्हणजे हे होऊ देऊ, आटवून देऊ. हे बघा, आता थोडंसं मीठ घातलं. मीठ थोडंच घालायचं, कारण आपल्याला पुढे पण मीठ घालायचं आहे. त्यामुळे कसं आहे, जास्त खारं होण्यापेक्षा आपण थोडंच प्रमाणात मीठ घालूया आणि हिला चांगली फ्राय करून घेऊया. याचा एक फायदा असतो की मेथीचा कडवटपणा हा निघून जातो आणि चवीला एकदम छान अशी लागते. हे बघा, 5 ते 7 मिनटं छान अशी मी मेथी फ्राय करून घेतली. बघितला, छान अशी मेथी फ्राय केली. आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण मेथी काढून घेतली. आता आपण हे बघा, मेथी छान अशी आपली फ्राय झाली आहे आणि त्याच्यात पाणीही तुम्हाला दिसत नाही आहे. बघितलं, आणि छान फ्राय केल्यामुळे हिरवीगार अशी तिचा रंगही जसाचा तसा राहिला. आता आपण एका कढईमध्ये परत बटर घेऊया. बटर आणि तेल याची आपण फोडणी देणार आहोत. मी अर्धं बटर घेतलं आणि बाकीचं तेल टाकलं 2 चमचे. आता त्याच्यात जिरा फ्राय करूया. जिरा फ्राय झालं की भरपूर असे लसूण आपण थोडेसे जाडसर असे ठेचून घेतले होते, ते टाकूया. लसूण जास्त टाकल्याचं हेच की चव एकदम छान लागते. आणि 2 कांदे बारीक चिरून ते घातले. कांदे एकदम छान असे सोनेरी रंग येऊस्तर फ्राय करून घेऊया. हे बघा, तुम्हाला दिसतंय, कांदे आपण छान असे सोनेरी रंग येऊस्तर फ्राय करून घेतले आहे. आता कांदे लाल झाले, त्याच्यानंतर 2 बारीक छोटे टमाटे घेतले, ते बारीक चिरून ते पण घातले. आता टमाटे हे मेल्ट व्हायला जास्त वेळ लागते, 2 ते 3 मिनटं लागतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण टोमॅटो पण टाकून घेतले आणि त्यांना पूर्ण मेल्ट होऊस्तर फ्राय करून घेतले. आता याच्यात आपण चवीनुसार चटणी घालूया. म्हणजे मी 1.5 चमचा लाल चटणी घातली, 1 छोटी चम्मच हळद घातली. आता त्याच्यात आपण चव येण्यासाठी थोडासा मसाला घालूया. थोडासाच घालायचा मसाला. आणि धने आणि बडीशोपची 1 चमचा कूट टाकली. आता हे सर्व मसाले आपण छान प्रकारे फ्राय करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया. मसाले छान फ्राय झाले, हे बघा, छान असे फ्राय झाले की याच्यात आपण जी प्युरी केली होती किंवा आपण जी ग्रेव्ही केली होती शेंगदाणे, फुटाणे आणि तिळीची, ती घालूया. आणि लगेच चमचा चालवायचा आहे, कारण हे तळ्याशी लागायला नको म्हणून आपल्याला कंटिन्यू असा चमचा हलवायचा आहे. आता याच्यात रंग येण्यासाठी मी थोडी काश्मीरी मिर्च घातली, 1 चमचा, जेणेकरून भाजीला छान असा रंग येण्यासाठी.
ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असलं तर घाला, नाही तर असू दे. ठीक आहे. आता आपण हा छान असा मिक्स करून घेऊया. ही थोडं मीठ घालूया. मीठ आता आपण अगोदर पण घातलं होतं, त्यामुळे मी थोडंच घातलं. आता झाकण झाकून छान असा मसाला फ्राय करून घेऊया. तर मसाला फ्राय कसा होतो आहे ते बघा. हे बघा, असं मसाल्याने तेल सोडलं म्हणजे छान असा फ्राय होत आहे. पुन्हा झाकण उघडून बघितलं तर तेल छान सुटलं आहे. पण हे एक एक सेकंदात आपल्याला चाळून परत झाकायचं, परत चाळून झाकायचं, असंच प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची. हे बघा, आता पूर्ण पद्धतीने हा तुम्हाला दिसत आहे की तेल सोडलेलं आहे. म्हणजे जे आपण टाकलं होतं ते एकदम छान असं रोस्ट झालेलं आहे. आता याच्यात आपण मेथी घालूया. ते जरा कच्चं राहिलं तर मेथीला टेस्ट अशी येणार नाही. त्याच्यामुळे जे आपण अगोदर छान असा मसाला फ्राय केला, तेल सुटोस्तोवर, ती पद्धत जास्त महत्त्वाची आहे. कारण कसं आहे, आपण घाईघाईत करतो पण त्याच्यात चव ही येत नाही. आता मला ही पूर्ण प्रोसेस करायला 7 ते 8 मिनटं लागले, कारण ते मसाल्याचं पूर्ण तेल सुटोस्तोवर मी फ्राय होऊ दिला आणि मग मेथी घातली. हे बघा, अशा पद्धतीने मेथी घालून पूर्ण मिक्स करून घेऊ. मेथी अगोदरच आपण फ्राय केलेली होती, त्याच्यामुळे आता 2 ते 3 मिनटं आपण झाकून घेऊया. हे बघा, मेथीलाही परत तेल सुटलं आहे. मेथीच्या भाजीत भरपूर असे पोषक तत्वे असतात. मेथीची भाजी पचन सुधारते, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि मेथीची भाजीत वजन आटोक्यात ठेवते. त्याच्यासाठी आपण ही मेथीची भाजी सेवनात नेहमी घ्यायला हवी. हे बघा, बोलता बोलता मेथीची भाजी एकदम छान अशी रोस्ट झाली. मी 2 ते 3 मिनटं परत झाकून छान असं करून घेतलं. आता गॅस बंद करू आणि आपण सर्व करूया. ही झाली आपली क्रीमी टेक्चरवाली गरमागरम मेथीची भाजी. तुम्हा सर्वांना कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी झटपट रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रेसिपी आवडली तर तुम्हीही बनवून पहा.